नागपूरच्या महाल परिसरात काल जोरदार दगडफेक झालेली आहे। या दोन गटामध्ये समोरासमोर आल्यानंतर दगडफेक करण्यात आली। एका गटाकडून ही दगडफेक करण्यात आलेली होती आणि तणावानंतर नागपूरमध्ये अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली, तर काही ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात आलेली आहे। या जाळपोळीच्या घटनेनंतर पोलिसांकडून या परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलंय। औरंगजेबची प्रतिकात्मक कबर जाळण्याच्या आंदोलनानंतर हा तणाव निर्माण झालेला होता। या तणावानंतर नागपूरमध्ये अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आलेली आहे। दरम्यान पोलिसांनी 144 कलम सध्या नागपूरमध्ये लागू केलेला असल्यामुळेच तणावपूर्ण शांतता संपूर्ण नागपूरमध्ये आहे। दरम्यान 50 पेक्षा अधिक आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं आणि त्याच दरम्यान 50 पेक्षा अधिक आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ज्यांनी जाळपोळ केली, दगडफेक केलेली होती, त्या सगळ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा सध्या संपूर्ण नागपूर शहरामध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळतोय। कलम 144 लागू असल्यानंच कोणीही एकत्रित येऊ नये, घराबाहेर अनावश्यक फिरू नये असं आवाहन देखील पोलिसांकडून केलं जात आहे। ज्यावेळेला जाळपोळ झाली त्यावेळची आपण ही दृश्य बघतोय। 2 जेसीबी जळून पूर्णपणे खाक झालेले आहेत। इतर देखील वाहनांची जाळपोळ करण्यात आलेली आहे। तर नेमके कुठे कुठे राडा झालेला होता पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। नागपूरमधल्या महाल, भालदारपुरी आणि हंसापुरी या 3 ठिकाणी काल राडा झालेला होता। 2 गट समोरासमोर आले आणि एका गटाने दगडफेक केली, जाळपोळ केलेली होती। या 3 ठिकाणी राडा झालेला होता, ज्याच्यामध्ये महाल, हंसापुरी आणि भालदारपुरी या 3 ठिकाणांचा, या 3 भागांचा समावेश आहे।